हॅलो एव्हरीवन. आता ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब विषयी कशा प्रकारची उदाहरणं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये असतात त्यातलं एक उदाहरण आता आपण पाहणार आहोत. प्रश्न पहा. आयडेंटिफाय द इनट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे या उदाहरणातील किंवा या ऑप्शन्समधील आपल्याला इनट्रान्झिटिव्ह वर्ब आयडेंटिफाय करायचं आहे. 4 ऑप्शन्स दिले. फर्स्ट ऑप्शन शी ओपन द गेट. सेकंड ऑप्शन द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. थर्ड ऑप्शन ही सॉल्व्ड द प्रॉब्लेम. आणि फोर्थ ऑप्शन आहे दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. आता याच्यामध्ये खूप इझी आहे. आपल्याला तीच ट्रिक आजमावायची आहे की आपल्याला ऑब्जेक्ट आहे की नाही ते आयडेंटिफाय करायचं आहे. इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? ज्याला ऑब्जेक्टची गरज नसते. इट मीन्स दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स वोंट हॅव अन ऑब्जेक्ट. त्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट नसेल. आता शी ओपन द गेट. सर्वात पहिल्यांदा काय आयडेंटिफाय करायचं? वर्ब. वर्ब कोणता आहे? ओपन. आता क्वेश्चन विचारा. शी ओपन व्हॉट? आन्सर मिळत आहे का? गेट. द गेट इज ऑप्शन. म्हणजेच हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे ट्रान्झिटिव्ह आहे. दुसरं द बर्ड्स फ्लाय इन द स्काय. याच्यामध्ये बघितलं तर द बर्ड्स फ्लाय इन द स्काय याच्यातला वर्ब कोणता आहे? फ्लाय. आता क्वेश्चन विचारा. द बर्ड्स फ्लाय व्हॉट? डू वी गेट द आन्सर? नाही. आपल्याला जर प्रश्न विचारला वेअर तर आपल्याला मिळतं, परंतु व्हॉट किंवा हू वापरलं तर आन्सर मिळत नाही. याचा अर्थ इथे ऑब्जेक्ट नाहीये. तिसरं बघा. ही सॉल्व द प्रॉब्लेम. सॉल्व इज द वर्ब. आज द क्वेश्चन ही सॉल्व व्हॉट? वी गेट द आन्सर एज द प्रॉब्लेम. म्हणजे ऑब्जेक्ट आहे. दे कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. वर्ब इज कम्प्लिटेड. आज द क्वेश्चन दे कम्प्लिटेड व्हॉट? वी गेट द आन्सर एज द प्रोजेक्ट. म्हणजे ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी या तिन्ही ऑप्शन्स मध्ये ऑब्जेक्ट आहे. इट मीन्स 1, 2 and 3 these all the verbs are transitive verb. मग कोणत्या ऑप्शन मध्ये ऑब्जेक्ट नाही? या ऑप्शन मध्ये, ऑप्शन बी. याचा अर्थ आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे.